नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश खोडकर. आपलं स्वागत करतो आमच्या नॉलेज ड्रीम्स या चॅनलमध्ये. आपण या चॅनलमधून इंग्लिश बोलायला शिकत आहोत, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये. तर आज आपण शिकणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळण्याकरिता बेल आयकॉन प्रेस करा. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया बऱ्याच कालावधीपासून सुरू असेल हे दर्शविण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. म्हणजेच क्रिया जी आहे ती भविष्यकाळामध्ये सुरू असणार आहे. तसेच त्याचा जो कालावधी आहे म्हणजे टाईम जो आहे तो मेन्शन केलेला असणे आवश्यक आहे. तसेच या वाक्यांच्या शेवटी म्हणजे या टेन्समधील जी वाक्य असणार आहेत त्या वाक्यांच्या शेवटी आलेला, आलेली, आलेले च्या नंतर असेल, असू, असतील किंवा असाल अशा पद्धतीचे शब्द असू शकतात. म्हणजे प्रत्येक वेळी असतीलच असे नाही. म्हणजे प्रत्येक वेळी आलेला असेल, आलेली असेल असे असू शकणार नाही. पण आपली जी क्रिया जी आहे ती आपल्याला चालू असणे गरजेचे आहे आणि त्याचा कालावधी असणं गरजेचं आहे. आता आपण काही उदाहरणासाठी वाक्य पाहणार आहोत. सान्वी तिच्या शालेय जीवनापासून पुस्तके वाचत असेल. म्हणजे जी क्रिया आहे ही भविष्यकाळामध्ये सुरू असणार आहे आणि त्याचा जो कालावधी आहे तो दिलेला आहे म्हणजे शालेय जीवनापासून. पुढील वाक्य आहे, सचिन बालपणापासून क्रिकेट खेळत असेल. म्हणजे क्रिकेट खेळण्याची जी क्रिया आहे ती भविष्यकाळामध्ये सुद्धा सुरू असणार आहे. मग ह्या केसमध्ये असं सुद्धा असू शकतं, की ती भूतकाळामध्ये सुरू होती, भविष्यकाळ आता वर्तमान काळामध्ये सुरू आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा सुरू असेल. पण सुरू असणे क्रिया जी आहे ती भविष्यकाळामध्ये आवश्यक आहे आणि इथे टाईम दिलेला आहे बालपणापासून. पुढील वाक्य आहे, मी पुढील 2 वर्षांपासून नोकरी करत असेन. म्हणजे हे प्रिडिक्ट केलेलं आहे, की मी 2 वर्षाच्या नंतर जे आहे ते नोकरी करत असणार आहे. तर अशी जी वाक्य आहे ती आपण इंग्लिशमध्ये बनवत असताना त्याची जी वाक्यरचना आहे ती आपण सुरुवातीला पाहू. सुरुवातीला येणार आहे सब्जेक्ट त्यानंतर हेल्पिंग वर्ब. आता या टेन्समध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब विल आणि शाल याच्यामधील एक वापरायचं आहे आणि त्यानंतर हॅव बीन वापरायचं आहे. मग व्हर्बचा आय-एन-जी फॉर्म म्हणजेच व्हर्बचा फोर्थ फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट. आता आपण विल आणि शाल केव्हा वापरणार आहे? आता आपण सुरुवातीला पाहू शाल केव्हा वापरणार आपण. ज्यावेळेस सब्जेक्ट आय आणि वी असेल, तर त्यावेळेस आपण शाल वापरणार आहोत. म्हणजे शाल हॅव बीन असं होईल आणि विल केव्हा वापरणार आहे? आता आय, वी आणि त्याचबरोबर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत, ह्या टोटल सब्जेक्टसाठी आपण विल हॅव वापरू शकतो. म्हणजेच आय, वी, यू, ही, शी, इट, दे सिंगल सब्जेक्ट, प्लुरल सब्जेक्ट ह्या ऑल टाइपच्या सब्जेक्टकरिता आपण विल हॅव वापरणार आहे. वाक्य कसे बनवायचे ते पाहणार आहोत. सान्वी तिच्या शालेय जीवनापासून पुस्तके वाचत असेल. म्हणजेच पुस्तके वाचण्याची जी क्रिया आहे ती भविष्यकाळामध्ये सुरू असणार आहे. आता हे वाक्य बनवत असताना सान्वी नंतर आपल्याला विल हॅव बीन वापरायचं आहे. म्हणजे सान्वी सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब विल हॅव बीन वापरायचं आहे. म्हणून वाक्य अशा पद्धतीनं होईल. सान्वी विल हॅव बीन रीडिंग बुक्स फ्रॉम हर स्कूल डेज. म्हणजे शालेय जीवनापासून म्हणजे फ्रॉम हर स्कूल डेज हे आपण नंतर वापरणार आहे. तर हेच वाक्य निगेटिव्ह बनवत असताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे, की निगेटिव्ह बनवत असताना आपल्याला विल हॅव बीनच्या वेळेस नॉट कुठे वापरणार आहे. तर आपण विल नंतर नॉट वापरणार आहे आणि त्यानंतर हॅव बीन वापरणार आहे. म्हणून वाक्य अशा पद्धतीनं होईल. सान्वी विल नॉट हॅव बीन रीडिंग बुक्स फ्रॉम हर स्कूल डेज. निगेटिव्ह वाक्य बनवत असताना विल नंतर नॉट वापरून मग हॅव बीन वापरायचं आहे. आता येस नो टाईपचा क्वेश्चन बनवत असताना म्हणजेच वाक्य आहे, सान्वी तिच्या शालेय जीवनापासून पुस्तके वाचत असेल का? यावेळेस म्हणजे आपण असे वाक्य येस नो टाईपचा जो क्वेश्चन असतो आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतो, त्यानंतर सब्जेक्ट घेतो, वर्बचा फोर्थ फॉर्म घेतो आणि मग ऑब्जेक्ट घेतो. पण इथे हेल्पिंग वर्ब घेत असताना हेल्पिंग वर्बमध्ये आपण विल, हॅव बीन हे वापरणार आहे. त्याच्यामुळं आपण हेल्पिंग वर्ब घेत असताना फक्त विल सुरुवातीला घेणार, त्यानंतर सब्जेक्ट घेणार आहे. म्हणून वाक्य होईल, विल सानवी हॅव बीन रीडिंग बुक्स फ्रॉम हर स्कूल डेज अशा पद्धतीने वाक्य होईल. आता डब्ल्यू-एच टाईपचा क्वेश्चन बनवत असताना म्हणजेच वाक्य आहे, सान्वी तिच्या शालेय जीवनापासून काय करत आलेली असेल. म्हणजेच आपल्याला डब्ल्यू-एच टाईपचा वर्ड जो आहे तो सुरुवातीला घेऊन नंतर हेल्पिंग वर्ब, मग सब्जेक्ट, वर्बचा फोर्थ फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. तर हे वाक्य बनवत असताना आपण अशा पद्धतीने बनवणार आहे, व्हॉट विल सान्वी हॅव बीन डूइंग फ्रॉम हर स्कूल डेज. म्हणजेच आपल्याला
हॅव बीन जे आहे ते व्हर्बच्या आधी वापरायचं आहे आणि सब्जेक्टच्या नंतर. पुढील वाक्य आहे, कोण तिच्या शालेय जीवनापासून पुस्तके वाचत आलेली असेल. तर हे वाक्य बनवत असताना आपण कोणसाठी वापरणार आहे, हू, त्यानंतर हेल्पिंग वर्ब. म्हणजे हू विल, आता इथे सब्जेक्ट नाही आहे म्हणून आपण हॅव बीन डायरेक्टली विल नंतर घेणार आहे. म्हणून वाक्य होणार आहे, हू विल हॅव बीन रीडिंग बुक्स फ्रॉम हर स्कूल डेज. अशा पद्धतीनं वाक्य होईल. पुढील वाक्य आपण पाहणार आहे, सचिन बालपणापासून क्रिकेट खेळत असेल. आता जे क्रिकेट खेळण्याचे असेल किंवा आलेला असेल म्हणजे खेळत आलेला असेल, अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं वाक्य असू शकतं. तर हे वाक्य बनवत असताना सब्जेक्ट आहे सचिन, नंतर आपल्याला विल हॅव बीन वापरायचं आहे. म्हणून वाक्य अशा पद्धतीनं होईल, सचिन विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फ्रॉम चाइल्डहूड किंवा सिन्स चाइल्डहूड. हे आपण दोन्ही पद्धतीने वापरू शकतो. फ्रॉम वापरू शकतो किंवा सिन्स वापरू शकतो. आता हे वाक्य आपण निगेटिव्ह बनवत असताना विल नंतर नॉट वापरायचं आहे. म्हणून वाक्य बनवत असताना वाक्य अशा पद्धतीनं होईल, सचिन विल नॉट हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स चाइल्डहूड. अशा पद्धतीनं वाक्य होईल. म्हणजेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की विल नंतर नॉट वापरायचं आणि मग हॅव बीन वापरायचं आहे. आता पुढील आपण वाक्य पाहणार आहोत. येस नो टाईपचा क्वेश्चन आहे. सचिन बालपणापासून क्रिकेट खेळत आलेला असेल का? म्हणजेच आपल्याला हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेऊन मग सब्जेक्ट, हेल्पिंग व्हर्बचा फोर्थ फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट. हे वाक्य बनवत असताना आपण अशा पद्धतीने बनवणार आहे. विल म्हणजे विल सुरुवातीला घेणार, नंतर सब्जेक्ट घेणार आहे. म्हणून वाक्य होईल, विल सचिन हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स चाइल्डहूड. अशा पद्धतीनं हे वाक्य होईल. पुढील वाक्य आहे डब्ल्यू-एच टाईपचा क्वेश्चन. सचिन बालपणापासून काय खेळत आलेला असेल किंवा काय खेळत असेल अशा पद्धतीनं सुद्धा वाक्य असू शकतं. तर आपल्याला डब्ल्यू-एच टाईपचा वर्ड सुरुवातीला घ्यायचा आहे, नंतर हेल्पिंग वर्ब. म्हणजेच आपण कायसाठी वापरणार आहे, व्हॉट. व्हॉट विल सचिन हॅव बीन प्लेइंग सिन्स चाइल्डहूड. अशा पद्धतीने ते वाक्य होईल. पुढील वाक्य आहे डब्ल्यू-एच टाईपचा क्वेश्चन. सचिन केव्हापासून क्रिकेट खेळत आलेला असेल. म्हणजेच इथे दिलेलं आहे की केव्हापासून, म्हणजे टाईम आपल्याला स्पेसिफिक विचारलेला आहे. आता या या वाक्यामध्ये टाईम हा मेन्शन केलेला नाही, पण विचारलेला आहे. म्हणजेच हा याच्या आन्सरमध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणून हे वाक्य बनवत असताना केव्हापासूनसाठी वापरणार आहे आपण फ्रॉम व्हेन, त्यानंतर हेल्पिंग वर्ब येणार आहे. म्हणून वाक्य अशा पद्धतीनं होईल, फ्रॉम व्हेन विल सचिन हॅव बीन प्लेइंग क्रिकेट. अशा पद्धतीनं आपण वाक्य बनवणार आहे. आता पुढील वाक्य आहे, मी पुढील 2 वर्षांपासून नोकरी करत असेन. म्हणजे आपण प्रेडिक्ट केलेलं आहे की पुढच्या 2 वर्षाच्या नंतर मी नोकरी करायला सुरुवात करणार आहे. अशा पद्धतीने ते वाक्य असू शकतं. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ आहे. आता हे वाक्य बनवत असताना इथे आपण वापरणार आहे विल हॅव बीन. म्हणून सब्जेक्ट येणार आहे सुरुवातीला आय. आय विल हॅव बीन डुईंग जॉब फ्रॉम नेक्स्ट 2 इयर्स. म्हणजे फ्रॉम नेक्स्ट 2 इयर्स आपण काय म्हणलेलं आहे, तर पुढील 2 वर्षांच्या नंतर आपल्याला असं सांगायचं आहे. म्हणून आपण फ्रॉम नेक्स्ट 2 इयर्स असं लिहिणार आहे. आता हेच वाक्य आपण जर निगेटिव्ह बनवत असेल तर आपल्याला विल नंतर नॉट वापरायचं आहे. म्हणून वाक्य अशा पद्धतीनं होईल, आय विल नॉट हॅव बीन डुईंग जॉब फ्रॉम नेक्स्ट 2 इयर्स. अशा पद्धतीनं वाक्य होईल. पुढील वाक्य आपण पाहणार आहे येस नो टाईपचा क्वेश्चन. मी पुढील 2 वर्षांपासून नोकरी करत असेल का? म्हणजेच याचा जे आन्सर आहे ते येस किंवा नोमध्ये असू शकतं. म्हणून आपण याची सुरुवात जी आहे ती हेल्पिंग व्हर्बनी करणार. आता इथे आपण हेल्पिंग वर्ब वापरत असताना विल सुरुवातीला वापरणार, नंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर हॅव बीन. अशा पद्धतीनं जी वाक्यरचना असेल. म्हणून वाक्य अशा पद्धतीनं होईल, विल आय हॅव बीन डुईंग जॉब फ्रॉम नेक्स्ट 2 इयर्स. पुढील वाक्य आहे डब्ल्यू-एच टाईपचा क्वेश्चन. म्हणजे कोण पुढील 2 वर्षांपासून नोकरी करत असेल. आता इथे कोणसाठी आपण वापरणार आहे हू. म्हणजेच आपल्याला डब्ल्यू-एच टाईपचा जो वर्ड आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे, नंतर हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट, व्हर्बचा फोर्थ फॉर्म आणि मग ऑब्जेक्ट येणार आहे. तर वाक्य अशा पद्धतीनं होईल, हू विल हॅव बीन डुईंग जॉब फ्रॉम नेक्स्ट 2 इयर्स. म्हणजेच आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की विल हॅव बीन आपण जे वापरत असतो ते वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये त्याची जी पोझिशन आहे ती आपण कशी चेंज करणार आहे. ही एक गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण इझिली कोणत्याही टाईपचं जे वाक्य आहे ते आपण बनवू शकतो.
आता पुढील वाक्य आहे मी पुढील 2 वर्षांपासून काय करत असेल. आता याच्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे काय विचारलेलं आहे तर काय करणार? ह्याच्यासाठी आपण काय करत असेलसाठी वापरणार आहे आपण डूइंग वापरणार आहे. तर आपण सुरुवातीला जो डब्ल्यू-एच टाइपचा जो वर्ड आहे तो घेणार आहे व्हॉट. व्हॉट विल आय हॅव बीन डूइंग फ्रॉम नेक्स्ट 2 इयर्स. म्हणजेच इथे जो आता काय करणार आहे ते दिलेलं नाही आहे. पण आपल्याला जो टाईम फ्रेम दिलेला आहे आणि आपल्याला लक्षात येतं की हे वाक्य जे आहे ते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. एक्सरसाइजकरिता आपण काही आता वाक्य पाहू. पहिले वाक्य आहे राहुल 3 वर्ष इंजिनिअरिंग शिकत असेल. म्हणजेच इंजिनिअरिंग शिकण्याची जी क्रिया आहे तर ती पुढे भविष्यकाळामध्ये सुरू असणार आहे आणि त्याचा जो टाईम आहे परफेक्ट टाईम जो दिलेला आहे तो 3 वर्ष आहे. पण हे वाक्य आपण बनवत असताना अशा पद्धतीने बनवणार आहोत. राहुल विल हॅव बीन स्टडिंग इंजिनिअरिंग फॉर 3 इयर्स म्हणजे 3 वर्ष हा लिमिटेड पिरियड आहे म्हणून आपण तिथे वापरणार आहे फॉर. पुढील वाक्य आहे राम या शाळेत 10 वर्षापासून काम करत असेल. सॉरी 10 वर्षांसाठी काम करत असेल. आता हे जे वाक्य आहे हे म्हणजे भविष्यकाळामध्ये ती क्रिया चालू असणार आहे आणि स्पेसिफिक टाईम जो आहे तो 10 वर्षांसाठी आहे. म्हणून हे वाक्य बनवत असताना आपण अशा पद्धतीनं बनवणार आहे. राम विल हॅव बीन वर्किंग इन धिस स्कूल फॉर 10 इयर्स म्हणजे 10 वर्षाकरिता फॉर 10 इयर्स. पुढील वाक्य आहे आम्ही पुढील वर्षांपासून इथे राहत असेल. म्हणजेच इथे प्रेडिक्ट केलेलं आहे की पुढील वर्षापासून आम्ही इथे राहणार आहे. तर हे वाक्य बनवत असताना आपण अशा पद्धतीने बनवणार आहे. वी विल हॅव बीन लिव्हिंग हिअर फ्रॉम नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्षापासून. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्याकरिता बेल आयकॉन प्रेस करा.